गेवराई शहरात स्वच्छतेचे वाजले 3-13 अन् 12 फक्त नावालाच रंगरंगोटी, प्रत्यक्षात कचरा, साचलेले पाणी व मोकाट रोबट कुत्र्यांच्या झुंडी। गेवराई तालुका प्रतिनिधी। नगरसेवकांनी आपापल्या वार्डात लक्ष देण्याची खूप गरज आहे। त्रिंबक बाळराजे पवार हे कुठपर्यंत पाहणार, नगरसेवकांची पण जबाबदारी नाही का? गेवराईपेक्षा जास्त संध्या देशभर स्वच्छ सर्वेक्षण 2026 चे वारे वाहत असताना गेवराई नगरपरिषद प्रशासन देखील शहरभर रंगरंगोटी करून गेवराई शहर स्वच्छ करण्याचा देखावा करण्यात मग्न आहे। मात्र प्रशासनाच्या या दाव्याची पोलखोल शहरातील परिस्थितीमुळे होत आहे। स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जात असून नालीमधून कचरा काढल्यावर 2-2 दिवस कचरा उचलण्यात येत नाही। नागरिक मात्र दुर्गंधीमुळे त्रस्त होत आहेत। शहरात नळाला पाणी आल्यावर आनंद होण्याऐवजी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते। याचे कारण म्हणजे शहरातील तुंबलेल्या नाल्या। पाणी पुरवठा थेट रस्त्यावर येतो। अनेक प्रभागांमध्ये तर रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त होते, ज्यामुळे गेवराईत महापूर आला की काय असा प्रश्न रहदारी करणाऱ्यांना पडत आहे। नगर परिषदेचे स्वच्छ ठेवू गेवराई, सुंदर ठेवू गेवराई हे गाणे फक्त दिशाभूल करत आहे। गेवराई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचलेले पाहायला मिळत आहेत। कचरा उचलणारी यंत्रणा कुचकामी ठरत असून अनेक ठिकाणी दिवसांदिवस कचरा उचलला जात नाही। यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली जात असून डासांचे प्रमाण वाढले आहे। नालीवरती कुठेही ब्लीचिंग पावडर टाकलेली दिसत नाही किंवा धूर फवारणी होताना दिसत नाही। शहरात संध्या मोकाट आणि रोबट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे। काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये कुत्र्यांच्या त्रासाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, तेव्हा प्रशासनाने केवळ 2 दिवस दाखवण्यापुरती कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली। मात्र त्यानंतर कुत्रे पकडणारे कर्मचारी जणू मिस्टर इंडिया सारखे गायब झाले आहेत। सध्या चौकाचौकात कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या अंगावर धावून जात असून लहान मुले आणि ज्येष्ठांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। झोपलेल्या नगरसेवकांना जागी करून आपापल्या वार्डातील स्वच्छतेची जिम्मेदारी देऊन प्रशासनाने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून